महिला आरक्षणावरून देशाच्या राजकारणात मोठा स्फोट झाला आहे. लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झालं आणि यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना 2029 चा इशारा दिला. नेमकं काय घडलं, कोणत्या पक्षाने विरोध केला आणि 2029 मध्ये खरंच याचा परिणाम होणार आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवात करूया मुख्य बातमीपासून. लोकसभेमध्ये महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलं होतं. या विधेयकाचा उद्देश होता की महिलांना 33% आरक्षण देणं हा होता. पण मतदानाच्या वेळी मोठा ट्विस्ट आला. एकूण 528 खासदारांनी मतदान केलं. यामध्ये 298 मतं विधेयकाच्या बाजूने तर 230 मतं विरोधकाच्या बाजूने. पण घटना दुरुस्ती मंजूर होण्यासाठी आवश्यक होती 352 मतं आणि तेथेच हे विधेयक अपयशी ठरलं. आता हा प्रश्न येतो की महिला आरक्षण म्हणजे नेमकं काय आहे? आणि महिला आरक्षण म्हणजे संसद आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवणं. त्यामुळे महिलांना राजकारणात अधिक संधी मिळेल, निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढेल, समाजात समानतेला बळ मिळेल. पण यावर अनेक राजकीय मतभेद देखील आहेतच. अमित शहा यांची प्रतिक्रिया काय आहे यावर? तर विधेयक नामंजूर होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया केली. त्यांनी स्पष्टपणे विरोधी पक्षावर निशाणा साधत म्हटलं आहे की महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या या विधेयकाला रोखणाऱ्या 2029 च्या लोकसभा निवडणुकीत नारी शक्तीचा राग सहन करावा लागेल. त्यांनी काही प्रमुख विरोधी पक्षावर आरोप केले की यांनीच हे विधेयक पास होऊ दिलं नाही. दुसरीकडे विरोधी पक्षाची भूमिका वेगळीच होती. काही पक्षाचं म्हणणं असं होतं की या विधेयकात अजून सुधारणा आवश्यक आहे. काही सामाजिक घटकांना स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे, म्हणजेच महिला आरक्षणाला विरोध नाही. पण त्याच्या पद्धतीवर मतभेद आहेत. आता हा प्रश्न मोठा होतो की 2029 मध्ये नेमकं काय होणार आहे? तर राजकारणात महिला मतदारांची संख्या खूप मोठी आहे आणि जर हा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचला तर निवडणुकीत मोठा मुद्दा बनू शकतो. महिला मतदारांचा कल बदलू शकतो. हे फक्त एक विधेयक नाही तर भविष्यातील राजकारण ठरवणारा मुद्दा ठरू शकतो. तर एकीकडे महिला सक्षमीकरणाचा मुद्दा तर दुसरीकडे राजकारणातील संघर्ष. यामध्ये खरंच कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे हे ठरवणं आता जनतेच्याच हातात आहे. यावर तुमचं मत काय आहे? खरंच महिलांना 33% आरक्षण दिलं पाहिजे का, की यात अजून काही बदल व्हायला पाहिजे? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा, कारण तुमची प्रतिक्रिया अनेक महिलांसाठी महत्वाची ठरू शकते. आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.